पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर अगोदर तुम्ही ब्लाऊज बघा, ब्लाऊजची कटिंग कशी आली याच्या पुढे तर मी तुम्हाला नक्कीच दिलेली आहे। तर आपण ब्लाऊजची फिनिशिंग अगोदर बघून घ्या का मी हा ब्लाऊज गोल गळ्यामध्ये मी लेसची लेस लावली, मण्यांची लेस, आणि हाताला पण थोडीशी डिझाईन केली। फिटिंग पहा एकदम व्यवस्थित आली, कुठेही चून वगैरे अजिबात पडलेली नाही। दोन्ही बाजू फिटिंग बघा, आणि आपल्या बाहीला जॉईंट असून पण फिटिंग अजिबात कुठेही मागं पुढं झाले नाही। आणि दंडावर मी असं एक फूल लावले जे करून कस्टमरला पाहिजे नव्हतं आणि व्यवस्थित आले। आणि पाठीमागचा गळा सिंपल होता आणि त्याला याच्यानुसारच लेस लावलेली, त्या कलरनुसार जे काठ होते गोल्डन कलरमध्ये, त्या गोल्डन कलरची आपण लेस लावली। त्याच पद्धतीने आपण लटकनला पण जरी मण्यांची लेस लावली असते तर अजून छान दिसले असते, पण कस्टमरला लवकर लागत होता आणि तेवढा माझ्याकडे पण टाईम नव्हता। तर मग मी पटापट ब्लाऊज उरकायचा केला आणि अशा पद्धतीने शेवट फायनल हा ब्लाऊज झाला आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला ब्लाऊजची पूर्ण कटिंग याच्यामध्ये पाहायला भेटेल। तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला कमेंट करा। नमस्ते, मी वंदना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपण बघणार आहोत प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग। 35 छातीमध्ये हा ब्लाऊज आहे। याच्या अगोदर आपण जवळजवळ 3 ब्लाऊजची कटिंग केली, हे बघा। आणि नंतर आता आपण चौथ्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। हे 42 साईजचे होते, मी याचा व्हिडिओ पण अगोदर अपलोड केलेला आहे। आणि हा आहे आता 35 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज। तर पाहू शकतात काठपदरच्या साडीवरचा हा ब्लाऊज। तर आपण सगळ्यात अगोदर अस्तरची कटिंग करू। तर अगोदर आपण उंचीसाठी माप टाकू। आता उंची कस्टमरला शिवून लागते 13 इंचाची, तर आपण 14 इंचावर एक मार्किंग करू। 14 इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर आपण एक लाईन आखून घ्यायची। 35 छातीला आपण शोल्डर टाकले 5.5 इंच, मोंढ्यासाठी 5 इंच घेऊया। एक लाईन आपण सरळ आखून घेऊ। थोडंसं आपण पाठीमागं अर्धा इंच आले आणि त्याच्यानंतर आपण 1.5 इंच पाठीमागच्या साईडला घेऊया आणि 1 इंच आपण फ्रंट साईडचा मोंढ्यासाठी घेऊ। आता 35चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले की आपण कशा पद्धतीने चौथा भाग काढला पाहिजे। 17.5 दुसरा भाग आला आणि 35चा भाग आला चौथा। जवळजवळ 9 इंच जरी धरला तरी चालते, म्हणजे तुम्ही 35 आणि 36 इंचाला हा ब्लाऊज वापरला तरी चालते, हे माप वापरले तरी पण चालेल। आता हे टोटल माप किती आले 11 इंच, तर खाली आपण 10.5 इंच जरी घेतलं तरी चालते। 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवू आणि सरळ लाईन आखून घेऊ। अशा पद्धतीने आता आपण काय करणार, मोंढ्यासाठी आकार देऊन घ्यायचा आहे। आता गळ्यासाठी घेऊया आपण 2.25 इंच। 2.25 जरी घेतलं तरी व्यवस्थित गळा बसतो। हा पाठीमागचा गळा आहे, कस्टमरला गोलच गळा लागतोय, तर 10 इंच आपण गळा घेऊया। वरती 2.25 घेतले तर खाली आपण 3.25 घ्यायचे। कस्टमरला थोडासा ब्रॉड गळा लागतोय, तर त्यानुसार आपण खालच्या साईडला बदल करायचा आहे आणि नंतर आपण गळ्याला आकार देऊन घेतला आहे। पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करतोय। आणि आता आपण फ्रंट भाग कट करायचा आहे, तर तो कशा पद्धतीने कट करायचा याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर येईल। आता याच्यामध्ये आपण जसं आहे तसं आखून घेतलंय। आता याच्यामध्ये मोंढ्याचा अर्धा इंचाचा आपल्याला फरक द्यायचा आहे, समोरचा फ्रंट मोंढा। आणि आता परत आपल्याला शोल्डर टाकायचं आहे 2.25 इंच, तर 2.25 वरच आपण
मार्किंग करायची. फ्रंटचा गळा आहे कस्टमरचा 7 इंचाचा, तर 7 वर आपण एक मार्किंग करू आणि नंतर आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता टक्स उंची घ्यायची आपल्याला 10 इंचाची. टक्स उंची 10.5ची घ्या, कारण अर्धा इंच वरती जाते शोल्डर जोडण्यात. 3.5 इंच जरी आपण हे माप टाकलं तरी चालते. आडवं माप आपण 3 इंच टाकलं तरी चालते. ही लाईन आपण ह्याला जोडून घेऊ. आता कंपल्सरी आपण 1 इंच प्रिन्सेससाठी खालच्या साईडला जास्त माप घेतो. मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले का ज्यावेळेस आपण प्रिन्सेस जोडतो समोरचा कट, त्यावेळेस माप हे कमी होऊन जातं. तर आपण आता इथं आपण टक्ससाठी 2 इंच घेऊ. चेस्टनुसार हे आपण कमी जास्त करू शकतो. आता 35-36 आहे तर 2 इंच घेतलं. 38, 40, 42 असेल तर तुम्ही 3-3.5 इंचापर्यंत हे माप घेऊ शकतात. तर प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये पण वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रिन्सेस कटिंगची. तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करा, म्हणजे हर एक कटिंग ब्लाऊज तुमच्या लक्षात येईल. 2 इंच आता मी परत एकदा बाहेर घेतले. आता हे 2 इंच जे घेतले आपण बाहेरच्या लाईनला जॉईन करायचं आहे तिरका खालपर्यंत. ही तिरकी लाईन आपण मोंड्याला टच करायची आणि इथपासून खालच्या लाईनपासून इथपर्यंत न्यायचे. म्हणजे किती सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊजची कटिंग केली पाहू शकता. आता शिवण्यासाठी जेवढं लागतंय हुकलूक पट्टीला तेवढी जागा मी सोडून दिली. अशा पद्धतीने आपण 35 साईजचा आपण ब्लाऊज कट केलाय. 35 साईजचा आपण ब्लाऊज कट केलाय. तुम्हाला कसा वाटला ब्लाऊज कटिंग तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर आता याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितले का कशा पद्धतीने आपण मेन ब्लाऊज पिसावर ठेवून कटिंग करायची. तर ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि सिंपल पद्धत आहे, अवघड काहीच सांगत नाही का. जे करून मी सगळं कस्टमरच्याच कामावर दाखवते, तर याच्यामध्ये कोणतेही माप चुकीचे सांगत नाही. तर तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या कमेंट नक्की करा. कमेंटचं हर एक उत्तर देण्यात येईल. तर पुन्हा भेटू आपण चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.